ऑफिसच्या संबंधामध्ये मी मागच्याच आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत पूर्ण रिजनचे त्यांच्या उपस्थितीत सर्वच महापालिका क्षेत्रातली पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये बैठक घेतली आणि काय त्या ठिकाणी धक्कादायक काही गोष्टी झालेल्या आहेत की ही पोस्ट ऑफिस ही गरिबाला सर्व्हिस देणारी ऑफिस आहे की ज्याच्यातून निर्णय योजनांचा देखील लाभ मिळतो। मध्यमवर्गीय गरीब मंडळी जे आहे त्यांना या पोस्ट ऑफिसचा फार मोठा उपयोग होतो। आता दमानी इस्टेटचं जे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं, पुनर्विकास झाला, त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला जागा द्यायला जर तो बिल्डर तयार नसेल तर महापालिकेने त्याला प्लान देखील त्याला ओसी देखील देऊ नये अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली, कारण पोस्ट ऑफिस ही अत्यंत गरजेची आहे। आता वर्तकनगरचं पोस्ट ऑफिस जे आहे ते बेसमेंटला दिलं गेलं आहे, तर आजच माझी चर्चा झाली आणि महापालिका त्यांना एक चांगला सुसज्ज अशी जागा द्यायला तयार झालेली आहे मालमत्ता विभागाने, तर त्या ठिकाणी तो त्यांचा प्रश्न सुटेल। वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे, तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते करायला जायला लागतं, तर त्या ठिकाणचं देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्यावश्यक गरज आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे। तसंच बाळकुंग पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर आमचा निर्णय झाला आहे। या पुढच्या 6 महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार। त्यांची देखील हालत इतकी खराब आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्यांचं त्या ठिकाणी अनेक प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी लिफ्टपासून ते तिथल्या सगळ्या मेंटेनन्सपर्यंत किंवा शेड नसल्यामुळे पाण्याची गळती आहे, त्या ठिकाणी सिव्हिल वर्क आहे, तर त्यासंबंधी BSUPच्या देखील अधिकाऱ्यांना घेऊन त्या लोकांना आम्ही एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे आणि त्याप्रमाणे देखील त्याचं इम्प्लिमेंटेशन जे होईल। बरेच जण रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होतात आणि त्यांना वेळच्या वेळी जागा मिळत नाही। आमच्याकडे तर 10 वर्ष मिळालेली नाहीत अशी उदाहरणं आहेत आणि त्यांना न्याय मिळावा त्याकरता देखील आज बैठका झाल्या आणि त्यांना त्या ठिकाणी त्याची उपाययोजना ही देखील त्या ठिकाणी करण्यात आली आहे। त्याचा फॉलोअप जो आहे तो पुढच्या 2 आठवड्यामध्ये जे राहिलेले असतील त्याचा देखील आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। असे निरनिराळे विषय जे महापालिकेच्या संबंधामध्ये आहेत त्या संबंधामध्ये आज या ठिकाणी एक प्रकारचा हा जनता दरबारच आहे आणि या दरबाराच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम हे महापालिकेमध्ये येऊन आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। नाही, त्या ठिकाणी काही दुरुस्त करायला लागेल, काही ठिकाणी चोकअप झाल्यामुळे देखील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहेत, तर त्या ठिकाणी महापालिका नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं धोरण पण आहे आणि त्याप्रमाणे जिथे आवश्यकता आहे तिथे टाकण्याचा आमचा पाठपुरावा सुद्धा आहे। आता चरईचं जे आहे तिथे पण आता ते नवीन पाईपलाईनचं जोडणीचं काम सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे हे करण्याची गरज आहे। पोस्टा संदर्भात